आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। फडणवीसांना लोळवल्याशिवाय मराठी मागे हटणार नाहीत, मनोज जरांगे पाटलांचा इशारा। फडणवीस सत्तेवर बसून गरीब मराठ्यांना विरोध करतायत असाही आरोप। सोलापूरमध्ये अपहरण करून मराठा तरुणाला मारहाण झाल्याची माहिती। असं झालं असेल तर हिशोब होणार, जरांगेंचं नाव न घेता राजेंद्र राऊतांना इशारा। जरांगेंना महाविकास आघाडीने सुपारी दिली आहे। पवारांच्या सोपल यांच्यासोबतच्या भेटीनंतर पेटवापेटवी, राजेंद्र राऊतांचा सवाल। तर राज्यामध्ये मणिपूर सारखी स्थिती निर्माण होण्याची भीती, राजेंद्र राऊतांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र। अधिवेशन बोलवाच म्हणजे आमदार उघडे पडतील, मराठा आरक्षणासंदर्भातील विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीवर जरांगेंची प्रतिक्रिया। अब्दुल सत्तार यांचा मनोज जरांगे यांना फोन। सगळे सोयरे आणि हैदराबाद गॅझेटबाबत फोनवरून चर्चा। सत्तारांनी माहिती देण्यासाठी फोन केल्याची जरांगेंची माहिती। आंबेडकरांनी विरोधी भूमिका का घेतली माहिती नाही, मला जेवढा सन्मान करायचा तेवढा मी केला, शेवटी काही झालं तरी बाबासाहेबांचे ते वंशज आहेत, मनोज जरांगेंची प्रकाश आंबेडकर यांच्यावर प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांचे पैसे 3 महिन्यापासून बंद, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप। सर्व योजनांना पैसे मिळणार, प्राधान्य पाहून योजनांना निधीचा वाटप। काँग्रेस काळातही 2-2 वर्ष काही योजनांचे पैसे रखडायचे, पैसे रखडल्याची छगन भुजबळ यांची अप्रत्यक्षपणे कबुली। गुजरातच्या भाजपच्या व्यापारी मंडळाकडून महाराष्ट्राच्या राजधानीवर हल्ले, मुंबईला ओरबाडण्याचा डाव, संजय राऊतांचा आरोप।